मित्रांनो, आज हा जो रोखठोक माझा मित्र संजय राऊत यांनी सामनाच्या रविवारच्या अंकात तो लिहितो ना नेहमी रोखठोक. एक गोष्ट नक्की आहे की रोखठोक हे नाव जर दुसऱ्या एखाद्या संपादकाच्या कॉलमचं असतं तर मी त्याची चेष्टा केली असती की दे रोख नाहीतर ठोक. संजय बाबत असं काय संदर्भ नाही, संबंध नाही. हा रोखठोक जो आहे हा आत्तापर्यंत बाळासाहेबांच्या, नंतर उद्धवच्या, आदित्यच्या, अलीकडल्या काळात राजच्या समर्थनार्थच संजय राऊतची रोखठोकगिरी आणि सच्चाई, संपादक पद, राज्यसभापद, प्रवक्तापद हे सगळं असं चरणी लीन विलीन झालेलं होतं. पण आजचा संजयचा जो रोखठोकचा लेख आहे त्याचा दोन प्रकारे विचार करता येईल. एक विचार आपण असं करू की हा लेख संजयनी नाही लिहिलेला, हा एखाद्या महाराष्ट्रातल्या, म्हणजे खरंच सांगतो तुम्हाला, खरंच सांगतो की या लेखाचा दोन प्रकारे विचार करता येईल तुम्हाला. तुम्ही असा विचार जर केलात की हा लेख महाराष्ट्रातल्या एका अस्सल 52 कशी मराठी बाणा, मराठी कणा आणि मराठीपणा जपणाऱ्या, मराठीचा स्वाभिमान असलेल्या, अभिमान असलेल्या, मराठी अस्मितेची काळजी असलेल्या आणि मराठी माणसाच्या संरक्षणासाठी, रक्षणासाठी कृतसंकल्प असलेल्या अशा एखाद्या प्रज्ञावंत, विचारवंत आणि परखड, प्रभावी, प्रखर अशा शैलीमध्ये लिहिणाऱ्या संपादकाचा आहे असं जर तुम्ही म्हणालात आणि समजलात आणि या लेखाकडे पाहिलं तर तुम्ही दाद द्याल. म्हणजे हा लेख मी समजा 4 या कॅटेगरी बद्दल ज्यांना कौतुक आहे, प्रेम आहे, आस्था आहे, आत्मीयता आहे, आपुलकी आहे, आदर आहे आणि अशी माणसं समाजात पाहिजेत. कुणीतरी हे बोललं पाहिजे, कुणीतरी राजा नागडा आहे हे सांगितलं पाहिजे, कुणीतरी पोपट मेला असेल तर पोपट मेला आहे असं सांगण्याचं मनोधैर्य दाखवलं पाहिजे. आणि ठाकरेंशी भिडताना तर शौर्यही दाखवावं लागतं. त्यांनी केलेले आतापर्यंतचे लोकांवरचे हल्ले वगैरे हा इतिहास पाहिला तर. आणि हे शौर्य दाखवणारा एक पत्रकार आज इथे प्रगटलाय. तो उद्धव ठाकरेंना स्पेअर नाही करत आहे, त्यांची बाजू नाही घेत आहे, त्यांची चुकीची गोष्ट सुद्धा कशी बरोबर आहे हे पटवून नाही सांगत आहे. तो जाहीरपणाने उद्धव ठाकरे यांचं कुठे चुकलं, राज ठाकरे यांचं कुठे चुकलं, कुठे ते कमी पडले, त्यांची मनस्थिती, परिस्थिती आणि एकूण लोकस्थिती याचा त्यांना कसा एक स्वतःच एका अवर्तात सापडले, भरकटत गेले, फरफटत गेले आणि पराभूत झाले. आणि पराभूत नुसते नाही झाले तर लढलेच नाही, लढाई आधीच पराभव स्वीकारला. याचं कारण त्यांची वृत्ती पराभूत होती. हे सगळं सांगणारा हा जो मी सांगितलं पूर्वार्ध, हा लेखक, संपादक, पत्रकार संजय राऊत आहे हे जर विसरलो आणि हे सगळा लेख जर वाचला, तुम्ही म्हणाल ग्रेट, खरोखरच कोणीतरी हे बोलण्याची गरज होती. आणि तुम्ही बोललात, तुम्ही महाराष्ट्राचं मन व्यक्त केलं, महाराष्ट्राचं मत व्यक्त केलं. महाराष्ट्राला हे सांगायचं होतं उद्धव ठाकरेंना, हे सांगायचं होतं राज ठाकरेंना
जनतेला सांगायचं होतं, मतदारांना सांगायचं होतं, शिवसैनिकांना सांगायचं होतं, मनसे सैनिकांना सांगायचं होतं. पण बोलणार कोण उद्धव ठाकरेंसमोर? सांगणार कोण राज ठाकरेंना? लिहिणार कोण त्यांच्या विरुद्ध या पद्धतीने इतकं परखड? आणि ते परत दुसऱ्या कोणी लिहिलं की त्याच्यावर आरोप करायला मोकळे. ठाकरे बंधू त्याच्या चारित्र्याचे धिंडवडे काढणार, अब्रूची लक्तर लोंबवणार, शिवीगाळ करणार, अभद्र, अश्लील, असभ्य शिवांचं त्याच्यावर गटारगंगा ओतणार आणि त्याची क्रेडिबिलिटीच खतम करून तुला अधिकार नाही आणि तुला अक्कल नाही, अक्कलेचे मक्तेदार आम्ही आहोत आणि आम्हाला नाही शिकवायची कुणी अक्कल, अशी प्रतिक्रिया देऊन त्यांनी त्याला दखल तरी घेतली नसती, नाही तो उडवून लावला असता, नाही तो तुडवून दिला असता. पण हा लेख संजय राऊत या त्यांच्या बाळासाहेबांचं आत्मा ज्याच्यामध्ये संचार आपण असं नवरात्रामध्ये बघतो, अनेकांच्या अंगात संचार खुद्द बाळासाहेबांच्या, तुमच्यापैकी फार थोड्या लोकांना माहिती असेल, शिवसैनिकांना माहिती आहे, शिवसेना नेत्यांच्या नाही माहिती. बाळासाहेबांच्या अंगामध्ये नवरात्राच्या दिवसात दैवी संचार असायचा. त्याची वेगळी कहाणी, त्याचा वेगळा व्हिडिओ खरं म्हणजे मी करायला पाहिजे, मला इतकी माहिती आहे त्या संदर्भातली. खरोखर एक दैवी संचार असायचा. आणि मी नेहमी असं म्हणतो की बाळासाहेबांचे अग्रलेख संजय लहेचा ज्या वेळेला, कधीही बाळासाहेबांनी एकही अग्रलेखाचा शब्द आयुष्यात लिहिला नाही. ते सगळे मार्मिकचं नाही मी सांगत आहे, पण सामनाचे हे आधी अशोक पडबिद्री आणि नंतर संजय राऊतनीच लिहिले. 100 असतील तर 100% संजयनीच लिहिले, त्यांनी कधी डिक्टेट पण नाही केले. याचं कारण असं आहे की बाळासाहेबांच्या परकाया प्रवेशासारखं परमन परबुद्धी प्रवेशातून संजय हे लिहायचा आणि म्हणून ते बाळासाहेबांचे वाटायचे, बाळासाहेबांचे म्हणून घेतले जायचे. आजही संजय जे लिहितो ते म्हणजे शिवसेना लोक मानतात, ते म्हणजे उद्धव ठाकरे असं लोक म्हणतात. आज शिवसेना जिवंत आहे आणि ज्वलंत देखील कधी वाटते, याचं एकमेवाद्वितीय श्रेय संजयला आहे. संजयला काढून घ्या तुम्ही, बॅटरी काढून घेतलेल्या इंजिन सारखी अवस्था होईल याची. संजय ऊर्जा आहे शिवसेनेची, इंधन आहे शिवसेनेचं. धन त्यांच्याकडे आहे, इंधन संजयकडे. संजयनी हा लेख लिहिण्याला तुम्हाला कल्पना नाही केवढं महत्व आहे, केवढं महत्व आहे. याचं कारण उघडा डोळे बघा नीट, उघडा डोळे बघा नीट हे सांगण्याची हिंमत संजयनी दाखवली. संजयने असं का लिहिलं असेल, का वाटलं असेल त्याला की हे लिहिलं पाहिजे? मला असं वाटतं की त्यावेळेला हा लेख लिहिताना संजय नव्हता. संजयच्या लेखणीतून महाराष्ट्रातली जी शिवसेना प्रेमी, ठाकरे प्रेमी, बाळासाहेबांच्या बद्दल विलक्षण असं आदर, आत्मीयता, किंबहुना त्यांना दैवत मानणारी अशी जी लाखो करोड माणसं आहेत, त्या सगळ्यांचं मन असं संपृक्त, एसेन्स ज्याला आपण म्हणतो, तसं होऊन त्याच्या मनामध्ये त्या क्षणाला एक उत्स्फूर्त जसा हे येतो, तसा राजापूरची गंगा काही वर्षांनी प्रगटते. संजयच्या मनामधली ही पवित्र गंगा नेहमी गटार गंगा असते, तेही मीच बोलतो, हे लक्षात ठेवा, मी त्याला स्पेअर करत नाही. पण काल राजापूरची गंगा त्याच्यातून अवचित प्रगटावी तशी जनमानसातली ती मतप्रवाहाची गंगा प्रगटली आणि त्यांनी ही रोख ठोकली. बाळासाहेबांच्या आज्ञाला जिथे कुठे ते असतील तिथे होणाऱ्या त्या वेदना, व्यथा त्यांच्या आपल्या मुलांकडून, आपल्या पुतण्याकडून आपली स्वप्न साकार होत नाहीयेत, होऊ शकत नाहीयेत. ती मानसिकता नाही, ती भूमिका नाही, ती विजिगीषू वृत्ती नाही. आणि म्हणून
हा पराभव झालेला नसून ओढवून घेतलेला आहे. यामुळे बाळासाहेबांना वाटणारी ती वेदना, ती खंत, ती व्यथा, तुम्हाला सांगतो, बाळासाहेबांचा संचार त्या क्षणाला संजयच्या मनात झाला असणार. बाळासाहेबांनी हा लेख त्याच्याकडून लिहून घेतला असणार की मी तर काही डायरेक्ट कम्युनिकेशन करत नाही, पण तू माझं माध्यम आहेस. मी जिवंत होतो तेव्हाही माझं माध्यम होता, आजही माझ्या विचारांचं, भावनांचं, माझ्या योजनांचं, कल्पनांचं, नियोजनाचं, प्रयोजनाचं आजही माध्यम उद्धव नाही, संजयच आहे. आणि हे मी म्हणतो नाही, हे सगळ्या महाराष्ट्राने कबूल केलं पाहिजे. बाळासाहेब आज जर कुठे मूर्त स्वरूपात प्रगटत असतील, अवतरत असतील, तर ते उद्धवमध्ये नाही, राजमध्ये पण नाही, ते संजयच्या वाणीतून, लेखणीतून अवतरतात, जसेच्या तसे. त्यामुळे हा जो रोखठोक आहे, हा बाळासाहेबांचा रोखठोक आहे. याचे परिणाम काय होतील? मी जे संजयला ओळखतो त्याच्यावरून हे लिहिताना त्यांनी हे गृहीत धरलं असणार की याची पहिली अत्यंत कडवाट, जहरी, विषारी अशी प्रतिक्रिया जर येणार असेल कुठून, तर ती रश्मी वहिनींकडून येणार. बघितलं, पगारी नोकर याला तुम्ही डोक्यावर बसून ठेवला, तो म्हणजे शिवसेना असं समीकरण निर्माण होईल इतकं स्वातंत्र्य त्याला दिलं, खांद्यावर घेतला आणि कानात मुतला अशी अवस्था केली. बघितली तुमची, तुम्हालाच दोष दिला, तुम्हालाच लढण्याची तुमची इच्छा नाही, तुम्ही हारला नाही, तुम्ही स्वतःलाच हरवलं, सेल्फ गोल केला, असं म्हणण्याची या नोकराची हिंमत कशी झाली? तुम्हाला दोष देते हे रश्मी वहिनींचे उद्गार असतील. उद्धव गडबडलेला असेल, हडबडलेला असेल, बावरलेला असेल, चवताळलेला असेल, चळवळला असा तो अस्वस्थ असेल, तेव्हा मनामध्ये अनेक किडे, मी ओळखतो उद्धवला, खूप जवळून ओळखतोय, सगळ्या मंडळीला खूप जवळ ओळखतो, वर्षानुवर्ष, तुम्हाला कल्पना नाही इतकं त्या सगळ्यांच्या जवळपास होतो. त्यामुळे मला माहिती आहे कोणाची काय प्रतिक्रिया होईल. उद्धवला असं वाटत असेल की संजय हे सगळं वैयक्तिकरित्या समोर बसून मला सांगू शकला असता, माझ्याच मालकीच्या दैनिक सामनामधून जे शिवसेनेचं मुखपत्र आहे, तुझं मुखपत्र नाहीये, त्यातून तू आम्हालाच दोष देतोस, उबाठाला दोषी ठरवतोस, संघटनात्मक टीका करतो, इथपर्यंत सुसह्य होतं, पण तू मलाच दोष देतोस, हे असह्य आहे. क्षमा करण्याजोगं नाही, माफ करण्याजोगं नाही, सांभाळून घेण्याजोगं नाही, समजून समजावून घेण्यासारखं नाही. इसकी सजा मिलेगी, जरूर मिलेगी. राज ठाकरे यांच्या प्रतिक्रियेबद्दल मी बोलत नाही एवढ्या करता की ते म्हणतील की कुठली माणसं जवळ करायची आणि कुठली दूर ठेवायची याची बुद्धी, म्हणजे राजच्या भाषेत अक्कल, उद्धवला नाही, हे पुन्हा त्यांनी एकदा सिद्ध केलं. गमत अशी की राजचा सगळ्यात जिवलग मित्र इकडे उबाठामध्ये संजयच आहे, पण संजयनी हे जे लिहिलंय त्यानंतर राज मग अशा वेळेला राज असतो, मग त्याला ते सहन नाही होत, त्याला नाही आवडत ते. उद्धवपेक्षा कदाचित तीव्र अशा शब्दात त्याची वैयक्तिक खाजगी प्रतिक्रिया झाली पण असेल, किंवा असं पण होऊ शकतं बरं का की मुळामध्ये महाराष्ट्र व्यापी अशी मनसे नाहीच, आणि राज ठाकरेंचं ध्येय मुंबई महापालिकेकडे, पुणे, नाशिक, ठाणे, कल्याण, डोंबिवली थोडं याच्या पलीकडे नव्हतंच. त्यामुळे हा हे सगळं उद्धवला उद्देशून, मला थोडंच आहे. उद्धवनी केलं आहे जे काय यांनी म्हटलेलं आहे, आणि शेवटचं वाक्य मी तुम्हाला वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बाकी सगळं सोडा,
त्याचे हेडिंग फक्त तुम्हाला थोडंसं वाचून दाखवतो आणि शेवटचं वाचतो, म्हणजे हा किती डेंजरस लेख लिहिलाय याच्यासाठी, उद्धवसाठी. असा तो विचार परिप्लुप्त आहे, विचाराला प्रवृत्त करणार आहे, चालना देणार आहे. सर्वसामान्य शिवसैनिकाला अरे माझं मत बोलून दाखवलं रे संजय राऊत असं म्हणायला लावणार आहे. महाराष्ट्राचं मत आहे, हे महाराष्ट्राचं मन आहे. सुरुवातीला त्यांनी लिहिलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात भाजप आणि त्याच्या मित्र पक्षांनी विजयाची हॅट्रिक केली. विरोधी पक्षांनी आत्मचिंतन करावं असे हे निकाल आहेत. लढण्याची आणि जिंकण्याची भूक असावी लागली, ती संपली काय? हा प्रश्न त्यांनी उद्धवला विचारला, हा प्रश्न त्यांनी राजला विचारला, असा तो काँग्रेसलाही विचारला. जे जे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या विरोधात लढले किंवा लढलेच नाहीत पुढल्या त्याच्या आरोपानुसार त्यांना विचारलंय, पण तो लागू होतो सर्वाधिक उद्धवला. त्यामुळे लढण्याची आणि जिंकण्याची भूक ती संपली काय? काय प्रश्न आहे? आणि या प्रश्नाला उत्तर उद्धव देऊच शकत नाही. हा वाक्य फडणवीसांनी म्हटलं असतं तरी त्यांनी काहीतरी उत्तर दिलं असतं. जेव्हा संजय म्हणतो तेव्हा तू उत्तर देऊ शकत नाही, कारण उद्धव संजयला जेवढा समजलाय तेवढ्या दुसऱ्या कोणालाच समजलेला. त्यांनी वर्मावर बोट ठेवलाय. फक्त पैसा हाच निवडणुका जिंकून देतो, हे यांचं वाक्य ना. पैशाचा महापूर म्हणाला कोण? उद्धव ठाकरे म्हणाला. त्याला सणसणीत सपराक शब्द वापरूया. तर संजयने एवढं धैर्य दाखवलंय, मनोधैर्य दाखवलंय, शौर्य लढवत आहे, आपल्याच बॉसला चॅलेंज करण्याची एक हिंमत दाखवली, आणि त्याच्यासाठी त्याला किंमत द्यावी लागणार आहे. मला माहिती आहे, तुम्हाला नाही माहिती काय किंमत द्यावी लागणार आहे. सांगेन मी, कदाचित आज सांगेन किंवा नंतरही कधीतरी सांगेन. बोलणं होईलच ना माझं, कळेल मला की हिंमत दाखवण्याची काय किंमत त्याला द्यावी लागणार आहे. कुणी सांगावं, कदाचित त्याला प्रवक्तेपदावरून काढलं जाऊ शकतं, शिवसेनेतून काढलं जाऊ शकतं, राज्यसभेचा सदस्यत्वाचा राजीनामा दे म्हणून सांगून जाऊ शकतं. काय होऊ शकतं, कसं होऊ शकतं, केव्हा होऊ शकतं, किती होऊ शकतं, हा माझा व्हिडिओचा विषय असणार, पण मला थोडा वेळ द्या त्याच्यासाठी. पण संजय म्हणतो की फक्त पैसा हाच निवडणुका जिंकून देतो असं ज्यांना वाटतं, त्यांनी या निवडणुकीत जिंकलेल्या फाटक्या लोकांकडे पाहायला. त्यांनी एक फोटो पण दिलाय. एक सफाई कामगार आहे सुनीता चव्हाण, तिने एका धनाढ्य, अनेक ठिकाणी त्यांनी उदाहरणं दिलीत की ही धनाढ्य घराणी साध्या सामान्य माणसांनी हरवली, कारण जनता त्यांच्या बरोबर गेली. जनतेला वाटलं या धनाढ्यापेक्षा या धनाढ्य आणि आढ्यताखोर, हे गमत नाही त्याच्याच बॉसची वर्णन. धनाढ्य पण आहे ना, आढ्यता पण आहे, पण सामान्य माणसाचं मोठेपण मतदार म्हणून पण आहे आणि उमेदवार म्हणून पण सामान्य माणसाचं असामान्यत्व संजयनी यात सांगताना तुम्ही स्वतःला असामान्य समजता, पण सामान्य माणसाला कळतं तेही तुम्हाला कळत नाही, हेही उद्धवला सांगून घेतलं. इनडायरेक्टली राजला पण सांगितलं, पण उद्धव मुख्य आहे. मित्रांनो, आजचा रोखठोक मुद्दाम तुम्ही ऑनलाईन आहे, वाचा. संजयला मी सांगतो तुम्हाला, गेल्या काही वर्षातल्या त्याच्या सर्वोत्कृष्ट अशा वैचारिक विचार परिप्लुप्त आणि इतकंच नव्हे तर विचाराला चालना देणाऱ्या आणि उद्धवचा ॲनालिसिस करायल्यानंतर उद्धव कुठे नेमका कमी पडतो, कुठे उद्धव हिरो समजून देखील झिरो आहे, हे परखडपणे बघा. त्याच्यामध्ये संजयने थोडी चतुराई शेवटी दाखवली आहे की उद्धवला डायरेक्ट संजय राऊत मूर्ख म्हणतोय असं चित्र उभं राहू नये, पण मूर्ख म्हणायचंय ते तर मी म्हणणार. या बाण्याने, या ताण्याने संजयनी हरिशंकर परसाई यांचं एक कोटेशन कोट केलंय. ते कोट करताना तो म्हणतो, हरिशंकर परसाई यांनी म्हटलं आहे, आत्मविश्वास अनेक प्रकारचा असतो. आत्मविश्वास अनेक प्रकारचा असतो. पैशाचा, सत्तेचा, बळाचा, ज्ञानाचा,
पण संजयचा मर्माघाती प्रहार पुढे आहे, जो त्यांनी हरिशंकर परसाई यांच्या त्या कोटेशन मध्ये त्यांचं नाव घेऊन त्यांना उद्घृत करत दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यामधल्या एका नव्या दरीला, दुफळीला, दुभंगाला सुरुवात झाली आहे असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. याचे फार मोठे रिपरकेशन्स, परिणाम आणि संजयच्या दृष्टीने दुष्परिणाम देखील होऊ शकतात. ते कसे केव्हा मी बोलतो नंतर. पण पुढे संजय म्हणतो, त्या वाक्यानेच मी शेवट करणार आहे, या सगळं काही आलं, उद्धवची करून टाकली, उद्धवची बिन पाण्याने करून टाकली. उद्धवला असा वरतून जमिनीवर आणला. तुकडे तरंगत होता, तिथून त्याला जमिनीवर आणला. आणि तो गॅसचा फुगा जसा असा भिरभिरत असतो, दुसऱ्या दिवशीचा म्यावहून खाली पडलेला असतो, तसा म्यावहून खाली पडलेला गॅसचा, डोक्यात भरलेल्या गॅसचा फुगा जमिनीवर आणण्याचं काम संजयने या शेवटच्या हरिशंकर परसाई यांच्या वाक्यात केलेलं आहे. मित्रांनो, इतका दाहक, इतका खरा आणि असं राजा नागरा असं सांगणारा, निर्भय आणि खरोखरच आज पहिल्यांदा निपक्षपातीपणे देखील संजयने लिहिलेल्या या लेखाचं हरिशंकर परसाईंनी कोट केलेलं वाक्य आहे. विचार करा, हे संजय लिहितोय, हरिशंकर परसाईंचं वाक्य त्यांनी वापरलंय, पण हे विचार संजयचे आहेत. संजयला हे सांगायचं आहे, तू मूर्ख आहेस असं डायरेक्ट न म्हणता, तो तुला मूर्ख ठरवतोय, त्याच्या व्याख्येनुसार तू मूर्ख ठरतोयस, येत आहे का लक्षात तुझं, असा जाब विचारायचा. म्हणून संजय शेवटचं वाक्य आहे त्याचं, हरिशंकर परसाई यांनी म्हटलेलं आहे, आत्मविश्वास अनेक प्रकारचा असतो, पैशाचा, सत्तेचा, बळाचा, ज्ञानाचा, पण मूर्खपणाचा आत्मविश्वास सर्वोपरी म्हणजे सर्वोच्च असतो. पण मूर्खपणाचा आत्मविश्वास सर्वोपरी म्हणजे सर्वोच्च असतो. महाराष्ट्रात अशा मूर्खपणाच्या आत्मविश्वासाचे पीक आले आहे. जनतेलाही मूर्ख बनवलेले जाते आहे, जनताही मूर्ख बनण्यास तयार आहे. आणि शेवटचं न लिहिलेलं पण घातक वाक्य आहे, जे आधी प्रगटलेलं आहे, ते म्हणजे हा फाजील आत्मवशाचा मूर्खपणा करणाराच नेता उद्धव ठाकरे. धन्यवाद.